नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, मी जितेंद्र रौंदळे पाटील. मी मराठा फेसबुक पेजचा मी ऍडमिन आहे. आज परत एकदा आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. आजच्या लाईव्हचा विषय हा मुख्यतः जे मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे जवळपास गेल्या वर्षभर, ते आंदोलन, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये जे घडलं होतं पटेल समाजाचं आंदोलन, आणि जे हरियाणा किंवा नॉर्थ साईडला घडलं होतं जाट किंवा गुर्जर समाजाचं आंदोलन, यात मुख्यतः फरक काय, याविषयी आपण एक जस्ट थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, मला वाटतं गेल्या 29 ऑगस्टला म्हणजे 29 ऑगस्ट 2023ला मनोजदादा जरांगे पाटील यांनी हे आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं होतं. आज बघता त्याला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि या सर्व घडामोडींचा विचार करता मित्रांनो, सॉरी, थोडंसं डिस्टर्बन्स झालं होतं. तर आपण मुख्यतः, मी परत एकदा रिपीट करतो, जे गुजरातमध्ये पटेल समाजाचं आंदोलन झालं किंवा हरियाणा किंवा नॉर्थ साईडला जे जाट किंवा गुर्जर समाजाचं आंदोलन झालं, आणि आता जे चालू आहे ते मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन, मुख्यतः आरक्षणाविषयी, यात फरक काय? कारण मित्रांनो, वर्षभर चालणारं आंदोलन जर विचार केला तर ते, मला वाटतं, हे एकमेव विक्रमी असं आंदोलन असू शकेल. याचा जर नीट अनालिसिस केला, अभ्यास केला, तर हे कदाचित जागतिक लेवलला सुद्धा हे विक्रम घडवणारं आंदोलन असणार आहे. तर या आपण मराठा आरक्षणाविषयी पहिले नंतर बोलूया. सुरुवातीला आपण जाट किंवा गुर्जर जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाविषयी बोलू. मित्रांनो, हे मी तिन्ही जे समाजांची नावं घेतली, म्हणजे गुजरातमधला पटेल समाज, नॉर्थचा जाट किंवा गुर्जर समाज, आणि महाराष्ट्राचा मराठा समाज, हे तिन्ही समाज ते त्यांच्या राज्यांमध्ये मेजॉरिटीमध्ये, म्हणजे लोकसंख्येत त्यांची संख्या ही जास्त आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात बहुमतात आहे, पटेल समाज हा गुजरातमध्ये बहुमतात आहे, त्याचप्रमाणे जाट समाज हा हरियाणामध्ये बहुमतात आहे. त्यातले दोन आरक्षणाचे आंदोलन हे टोटली फेल गेले. त्यातलं मेन म्हणजे हरियाणातलं जटांचं आंदोलन आणि गुजरातचं पटेल आंदोलन. तर पहिल्यांदा आपण हरियाणाच्या आंदोलनाविषयी बोलू किंवा नॉर्थ मधल्या आंदोलनाविषयी बोलू. हरियाणामध्ये जे आंदोलन झालं होतं जाट समाजाला किंवा गुर्जर समाजाला आरक्षण भेटावं त्यासाठी, मित्रांनो, ह्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद भेटला होता. सरकार विरुद्ध हे आंदोलन पेटलं होतं. परंतु ह्या आंदोलनाचं एक विशेष बघितलं गेलं तर या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं नेतृत्व भेटलं नव्हतं, जे 2016 मध्ये महाराष्ट्रात घडलं होतं. महाराष्ट्रात मूक मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले, परंतु त्यांना सुद्धा नेतृत्व भेटलेलं नव्हतं. तसंच घडलं हरियाणामध्ये किंवा नॉर्थ साईडला. नेतृत्व न भेटल्यामुळं आंदोलनाचा प्रतिसाद खूप मोठा होता. मोठ्या संख्येने जाट समाज किंवा गुर्जर समाज त्यात इन्व्हॉल्व झाले होते, परंतु त्याला नेतृत्व नव्हतं. आता दोघांमध्ये फरक बघायला गेलं तर म्हणजे हरियाणाचं आंदोलन आणि महाराष्ट्राचं आंदोलन. महाराष्ट्राचं 2016चे मूकमोर्चे, तर महाराष्ट्राच्या मूकमोर्चांमध्ये सुद्धा नेतृत्व कुठलंच नव्हतं, तिथे सुद्धा नेतृत्व कुठलंच नव्हतं. परंतु महाराष्ट्राचे मूकमोर्चे हे शांततेने झाले, अतिशय संस्कारी मोर्चे झाले, त्यात कुठल्याही प्रकारची हिंसा झाली नाही, पूर्णपणे अहिंसात्मक शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले. तर आपण हरियाणाचा विचार केला तर हरियाणाच्या आंदोलनाला प्रतिसाद तर खूप होता समाजाचा, परंतु त्या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण भेटलं. आणि ज्यावेळेस आंदोलनाला हिंसक वळण भेटतं तेव्हा तिथले जे सरकार असतं त्या सरकारला ते आंदोलन मोडून काढण्यासाठी संधी असते आणि ते मोडून काढतात. त्यामुळं हरियाणाचं ते आंदोलन गुंडाळलं गेलं आणि ते आजपर्यंत गुंडाळलेल्या स्थितीत आहे.
त्या आरक्षणावर सध्या कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाहीये. हे झालं हरियाणाचं आंदोलनाविषयी. आता आपण विचार करूया पटेल समाजाचं आंदोलन गुजरातमधल्या. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे महाराष्ट्रात दादा जरांगे पाटील यांचं नेतृत्व नावारूपास आलं, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये त्यावेळेस हार्दिक पटेल याचं नाव नावारूपाला आलं होतं. आता या दोघांच्या आंदोलनामध्ये फरक काय? गुजरातमध्ये पटेल समाज जे आंदोलन झालं त्या ठिकाणी सुद्धा याच प्रकारचे भव्य दिव्य असे पटेल समाजाचे मोर्चे निघाले. आता गुजरातमध्ये जर बघायला गेलं तर पटेल समाज हा मेजॉरिटी आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे मराठा त्याचप्रमाणे गुजरातमध्ये पटेल समाज आहे. पटेल समाजाचं नेतृत्व ते हार्दिक पटेलचं नेतृत्व त्यांना भेटलं होतं. मोर्चे सुद्धा अतिशय शांततेने निघाले आणि हे तत्कालीन बीजेपी सरकारच्या विरोधात होतं. बीजेपी सरकार म्हटलं तर एक प्रकारे गुजरातला बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रकार तेच अपोजिट मध्ये होते. आणि आता दोन आंदोलनामध्ये फरक काय होता? तर हार्दिक पटेल हा नकळत का होईना कुठल्या तरी राजकीय पक्षाशी निगडीत होता. सुरुवातीला तो काहीतरी पटेल समाजाच्या संघटनांमध्ये होता, त्यानंतर काँग्रेसशी रिलेटेड होता, नंतर तो बीजेपीत गेला. परंतु बीजेपीत जाण्याच्या आधी हे आंदोलन पूर्णपणे गुंडाळलं गेलं आणि तो कुठेतरी राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळं आणि कदाचित कुठल्या तरी बिझनेस मॅटर किंवा संपत्तीच्या मॅटरमध्ये असल्यामुळं त्याला अशा पद्धतीने पॅक केलं गेलं की ते आंदोलन पूर्णपणे गुंडाळलं गेलं. परंतु फरक इथे आहे. म्हणून तुला जरांगे पाटलांचं आंदोलन जे महाराष्ट्रात आजपर्यंत चालू गेले 1 वर्षापासून, तिथे मुख्य फरक तोच आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे कुठल्याही राजकीय पक्षात आजपर्यंत तर नाही. दुसरं, ते आर्थिकदृष्ट्या कुठेही अटकू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर कुठलंही सरकार कुठलाही आरोप करून त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंमत करू शकत नाही. आणि तिसरं, 58 वर्षानंतर जे मराठा समाजाला जे नेतृत्व होतं मराठा समाजात महाराष्ट्राच्या लेवलला, कारण जिल्हा लेवलला किंवा विभागवारी लेवलला खूप सारे मराठा समाजातले राजकीय नेतृत्व आहेत, परंतु महाराष्ट्र लेवलला सामाजिक नेतृत्व जे नव्हतं ते नेतृत्व नकळत का होईना मनोजदादा जरांगे पाटलांच्या रूपाने आलं आणि ते त्याला मराठा समाजाचा पूर्णपणे प्रतिसाद भेटला. त्यामुळे सरकारला आजपर्यंत तरी या आंदोलनात मनोजदादा पाटलांवर कुठलीही ऍक्शन घेता आलेली नाही. एक तर हे झालं. दुसरं, आंदोलन हे शांतता मार्गाने चालू आहे. शांतीचा मार्ग हा आजपर्यंत चालू आहे. ज्या पद्धतीने मराठा मोर्चे निघाले त्याच पद्धतीने खूप साऱ्या रॅलीज झाल्या. आता शांतता रॅलीज झाल्या. आता पुढचं घोंगडी सभा निघताय. तर हा खूप मोठा फरक आहे. आणि तिसरं, मनोजदादा जरांगे पाटलांनी किंवा त्यांना साथ देणाऱ्या सर्व मराठ्यांनी हे आंदोलन संपू दिलं नाही. मित्रांनो, कुठले आंदोलन नाही बघा, त्याला एक लिमिट असते, काळ असतो. तर जर हे आंदोलन हिंसेच्या मार्गाने जर गेलं तर सरकारने याला कधीच संपवून टाकलं असतं. आणि हिंसा ही खूप काळ चालू शकत नाही. त्यामुळं तो आपल्या आंदोलनाचा फर्स्ट पॉईंट आहे की आपण आंदोलन ही हिंसेच्या मार्गाने नेलं नाही. दुसरं, म्हणून त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा भेटलेला आहे. कुठल्याही जिल्ह्यात ते गेले, कुठल्याही तालुक्यात गेले तर त्यांना सपोर्ट भेटतोय. आणि तिसरं, सर्वात महत्वाचं, म्हणून दादांनी हे आंदोलन टप्प्याटप्प्यात घेतलं आणि ते नेहमी प्रसिद्धीत राहतील, नेहमी मीडियामध्ये त्याची चर्चा होईल याची त्यांनी काळजी घेतली. कारण सुरुवातीला ज्यावेळेस अंतरवाली सराटीत जो गोळीबार झाला, लाठीमार झाला किंवा अश्रूधुराचा मारा झाला, त्यानंतर हे आंदोलन खऱ्या रीतीने मोठ्या स्वरूपात पुढे आलं. त्यानंतर मग जिल्हावारी मनोजदादांनी रॅली काढल्या आणि त्या रॅलींना सपोर्ट भेटला समाजाचा. आणि कुठल्याही राजकीय पक्षाची इन्व्हॉल्वमेंट नाही, समाजाकडनंच सगळं होतंय, समाजच मदत करतोय. आणि ही जी यंत्रणा बघायला गेली तर ही यंत्रणा अक्षरशः म्हणजे डोळे विस्फारतात की हे कशा पद्धतीने चालू आहे. मी सुद्धा मुंबईतल्या त्यांच्या सभेला होतो किंवा वाशीला जेव्हा ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी येऊन सांगितलं की हे आंदोलन संपलं म्हणून जाहीर केलं आणि त्यांनी सांगितलं की सगळे सोयरे दिले जाईल किंवा काय जे काही ते त्यांनी आश्वासन दिलं, तेव्हा आम्ही तिथं उपस्थित होतो. आणि ज्या पद्धतीने समाज गोळा होतोय किंवा समाज स्वतःची राहण्याची सोय करतोय, समाज स्वतःच्या पाण्याची सोय करतोय, स्वतःच्या खाण्यापिण्याची सोय करतोय, तर हे बघितल्यानंतर कुठंच जाणवत नाही की ही मदत येते कशी. कारण हे सामाजिक लेवलला घडत आहे. हा खूप मोठा फरक या 3 आंदोलनांमध्ये. आणि त्यामुळे आजपर्यंत हे आंदोलन यशस्वीरित्या चालू आहे. आणि यात काही का असेना मनोजदादा जरांगे पाटलांची जी दूरदृष्टी आहे ही नक्कीच विचार करण्यासारखी आहे. कारण अंतराळी सराटीत ज्या पद्धतीने त्यांनी ती जी
घडली आणि त्यानंतर या आंदोलनाला स्वरूप दिलं गेलं. हे आंदोलनाला स्वरूप म्हणजे पहिले जिल्हावारी रॅली निघाल्या, त्यानंतर मुंबईवर आक्रमण झालं, मुंबईवर सगळे मराठी चालू येणार, त्या पद्धतीने मराठी ज्या पद्धतीने मुंबईत किंवा वाशीत येऊन पोहोचले, त्यानंतर ते आंदोलन संपलं असं वाटत होतं, परंतु त्यांनी परत एकदा तारीख दिली. त्या तारीख दिल्यानंतर परत एकदा ते आंदोलन अंतरवालीकडे केंद्रित झालं. तिथून परत शांतता रॅली निघाल्या. शांतता रॅलीला परत एकदा 29 तारखेचं डेडलाईन दिली गेली होती की 29ला राजकारणात यायचं का निवडणुकीत उभं राहायचं का पाडायचं हा निर्णय होणार होता. पण त्याला ज्या पद्धतीने परत एकदा कलाटणी दिली गेली की एक्सटेन्शन दिलं गेलं, हे अगदी विचार करण्यासारखं आणि त्यामुळे हे आंदोलन टिकून आहे. आता मित्रांनो, हा जो 29 तारखेला निर्णय घेतला होता, मला सुद्धा वाटत होतं की 29 तारखेला हा निर्णय येईल, परंतु ज्या पद्धतीने सरकार त्यांचं इलेक्शन पुढे नेत आहे, कदाचित इलेक्शन आता जे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर होणार होतं ते आता कदाचित डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. ते पाहिल्यानंतर मनोज दादांनी हा निर्णय घेतला की ही जी 29 तारखेच्या अंतरवालीची जी सर्व समाजाची बैठक होती त्यांनी पुढे ढकलली आणि ती जरुरी पण होतं, कारण ती पुढे ढकलली नसती तर कदाचित निर्णय घ्यावा लागला असता. निर्णय घेतल्यानंतर राजकीय पक्षांना मग त्यात सत्ताधारी असो महायुतीचे किंवा विरोधक असो महाआघाडीचे, यांना सगळ्यांना आयडिया दिसते की मराठा समाजात काय पाऊल उचलणार आहे. मित्रांनो, मनोज दादा म्हटल्यानंतर त्यात मराठा समाज झाला, कारण ज्या पद्धतीने तिथं ज्या पद्धतीने लोक जातात, अंतरावलीत जाऊन मनोज दादांना भेटताय किंवा राजकीय नेते जाऊन भेटताय, म्हणजे याच्यानं आता हे क्लिअर होत चाललंय की मनोज दादांचं नेतृत्व मराठा समाजाने पूर्णपणे स्वीकारलेलं आहे आणि हे नेतृत्व सध्या तरी त्याला कोणीच बाजूला करू शकत नाही, अशा पद्धतीने हे चालू आहे. कारण या ठिकाणी आपण पाहिलं मराठा मोर्चात खूप सारे समन्वयक तयार झाले होते. कोण कुठल्या पक्षात गेलं, कोण कुठल्या पक्षात जाऊन प्रवक्ता झाला, कोण कुठल्या पक्षात जाऊन पदाधिकारी झाला, हे सर्व आपण बघितलेलं आहे. काही स्वयंघोषित समन्वयक सुद्धा होते. आम्ही सुद्धा त्यावेळेसच्या आंदोलनामध्ये काही रोल केला होता, पण आम्ही समन्वयकाच्या भूमिकेत कधी झालो नाही. सामाजिक चळवळीत जाणं, समाजातील लोकांना एकत्र आणणं, एवढंच आमचं टार्गेट होतं. असंच आपल्यासारखं खूप जणांचं टार्गेट असणार आहे. पण ते समन्वयक कुठे चालले गेले, पण मनोज दादांनी ही सर्वात मोठी स्टेप खेळली की ते कुठल्याच राजकीय पक्षात गेले नाही, कुठल्या राजकीय पक्षाचं त्यांनी ऐकलेलं नाही. आज त्यांचा आरोप होतोय की ते तुतारीशी म्हणजे शरद पवारांशी रिलेटेड आहे, परंतु मित्रांनो आजपर्यंत तर असं त्यांनी जाणून दिलं नाही. त्यांनी आता जेव्हा त्यांच्यावर आरोप व्हायला लागला तेव्हा त्यांनी शरद पवार साहेबांना सुद्धा नाव घ्यायला सुरुवात केली की ते पण तसेच. तर यावरून ते त्यांची भूमिका असं दिसायला लागली की ते निष्पक्षरित्या मराठा समाजासाठी काम करते. तर हा सर्वात मुख्य फरक गुजरातमधील पटेल समाज किंवा हरियाणातील जाट किंवा गुर्जर आणि महाराष्ट्रातील मराठा यात जे आरक्षणाचे जे आंदोलन आहे, त्यात हा सर्वात मोठा फरक आहे की मराठा समाजाचं आंदोलन हे शांततेने चालू आहे. मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व भेटलंय आणि त्यांनी न संपणारं आरक्षणाचं आंदोलन त्यांनी चालू ठेवलेलं. ही सर्वात मोठं हा रोल आहे की न संपणारं. कारण कसं असतं की जर वाशीत ते ज्यावेळेस माघार घेतली की चला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले, त्याच्यानंतर असं वाटलं ते आंदोलन संपलं, परंतु मनोज दादांनी ते आंदोलन संपू दिलं नाही आणि त्यांना मराठा समाजाची सुद्धा इतकी मदत भेटते की मराठा समाज सुद्धा न थकता तिथे पोहोचतो. त्यामुळे हे आंदोलन असंच चालू राहील असं दिसतंय. तर मित्रांनो, म्हणजे खरंच त्यांचं मनोज दादांचं खूप तारीफ करण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण बघतो की जो माणूस माहित नाही 4थी का 10वी किती पास आहे, परंतु तो माणूस इतक्या हुशारीने हे आंदोलन हाताळतोय, तर त्यांना आपण नक्कीच त्यांचं तारीफ करणं आपलं जबाबदारी बनते. मित्रांनो, या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये कदाचित आपल्याला आरक्षण भेटेल, नाही भेटेल. समजा भेटलंच तर त्याचा किती फायदा समाजाला होईल, कितपत फायदा असेल ते आपल्याला काहीच माहित नाही. परंतु या आंदोलनाचं मी मागे माझं लाईव्ह केलं होतं, त्यात मी सांगितलं होतं या आंदोलनामुळे आपण काय मिळवलं, तर ते म्हणजे आपली एकी, समाजाची एकी या आंदोलनात आपण मिळवली. समाज एकत्र झाला. महाराष्ट्रातील जो वेगवेगळ्या विभागात वाटला गेला, कोकणस्थ मराठा, पश्चिम महाराष्ट्राचा मराठा, खानदेशातील मराठा, त्याचप्रमाणे विदर्भातील मराठा आणि मराठवाड्यातील मराठा, अशा 5 विभागात वाटला गेलेला मराठा तो एकत्र झाला. त्याचप्रमाणे मराठा समाजातील जो समाज
समाज 92 कुळी, 96 कुळी, कुणबी, शेतकरी यात वाटला गेला होता. तो सुद्धा बऱ्यापैकी आता एकत्र झालेला आहे. मित्रांनो, पहिले जे लग्न कार्य व्हायचे ते सुद्धा कार्य होताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये, आपापल्या तालुक्यांमध्ये व्हायचे. परंतु आता समाज थोडा ब्रॉड माइंडेड झालेला आहे. आता कमीत कमी विभागात सुद्धा लग्न जुळायला लागलेली किंवा लोक ऍक्सेप्ट करायला लागले लग्न जुळायला. तर हे या आंदोलनाचं सर्वात मोठं विक्ट्री आहे की या आंदोलनामुळे मराठा समाज कुठेतरी एकत्र झालेला आहे. आणि हीच सर्वात मोठी विक्ट्री या आंदोलनाची. आता आपण आपली भूमिका काय असावी समाजाची, म्हणून जातात त्या आंदोलनात आहेतच. ते आंदोलन अतिशय सुंदररित्या हाताळत आहे. तर आपल्याला त्यांच्या मागे एकजुटीने राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण आपण त्यांच्या मागे एकजुटीने राहिलो तर आंदोलन नक्कीच यशस्वी होईल. कुठल्याही हिंसात्मक मार्गाने न जाता शांततेच्या मार्गाने आपण जर गेलो तर हे आंदोलन नक्कीच यशस्वी होणार आहे. आपण बघायला गेलं तर शांततेने ज्यावेळेस आंदोलन होतात त्याचा रिझल्ट हा कधी कधी थोडा उशिरा लागतो. ज्या पद्धतीने आपण ॲलोपॅथिक किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही जर बघितली तर ॲलोपॅथिकची जी काही ट्रीटमेंट असते ती खूप फास्ट असते. तुमचं डोकं दुखतं तुम्ही ॲलोपॅथिकची गोळी घेतली किंवा तो कुठला आजार असेल तुम्ही ॲलोपॅथिकची गोळी घेतली तर पटकन त्याचं सोल्युशन भेटतं, पटकन उपचार होतो. पण होमिओपॅथिकचं तसं नसतं. होमिओपॅथिकचं तुम्हाला स्लोली त्याचं निदान होतं आणि त्याचा फरक पडतो, पण तो परमनंट असतो. ॲलोपॅथिकचा टेम्पररी असतो. तसंच या आंदोलनाचं आहे. आपण शांततेने जे आंदोलन करतो याचा लॉंग टर्म इफेक्ट जो असणार आहे खूप मोठा असणार आहे. तर मित्रांनो, हेच या विषयात मुख्य मला ह्या विषयात कॉन्सन्ट्रेट करायचं होतं की 3 राज्यांचे जे आंदोलन झाले, गुजरातचा पटेल समाज, हरियाणाचा जाट किंवा गुर्जर समाज आणि महाराष्ट्राचा मराठा समाज यांचं जे आरक्षणाचे आंदोलन झाले त्यातला मुख्य फरक काय आणि ते आंदोलन का संपली, परंतु मराठा आंदोलन अद्यापर्यंत का चालू आहे याचं मी थोडक्यात आपल्याला विश्लेषण सांगितलं आहे. आपल्याला सुद्धा जर काही वाटत असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की टाकू शकता. याविषयी यात काही आपल्याला काही वेगळं काही ऍड करायची इच्छा असेल तर. परंतु हे मात्र नक्की की हे आंदोलन एका विशिष्ट दिशेला झालेलं आहे. फक्त आता याला माहित नाही पुढं याला राजकीय वळण काय भेटतं, म्हणून त्याला पुढचं डिसिजन काय घेतात. जर उभं राहायचं डिसिजन झालं तर मराठा समाज त्यांच्या मागे किती कट्टरपणे उभा राहतो आणि किती कट्टरपणे मराठा समाजाचे उमेदवार निवडून येतात. कारण जर मनोजदादांनी डिसिजन घेतलं की आपल्याला या राजकारणात उडी मारायची, विधानसभेला उमेदवार उभे करायचे आणि जर ते निवडून आले नाहीत तर ते मराठा आंदोलनाचा अपयश असणार. आणि जर आपले उमेदवार बहुमताने निवडून आले तर ते सर्वात मोठं यश या मराठा आंदोलनाचं असणार आहे, मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं आणि ते मनोजदादांचं आणि पर्यायाने मराठा समाजाचं. तर आपल्याला आज माहित नाही की नक्की काय करू शकतात. तर मित्रांनो, आजपर्यंत राजकारणात नसल्यामुळं कदाचित त्यांच्या मागं जो कुठल्याच पक्षाशी रिलेटेड नाहीये असा सगळा समाज किंवा जो कुठल्या पक्षाशी रिलेटेड असेल तो सगळा समाज त्यांच्या मागे उभा आहे. परंतु ज्यावेळेस आपण पक्ष राजकारणात उडी मारू, निवडणुकीत उडी मारू, त्यावेळेस बघण्यासारखं असेल की जो पक्षात वाटला गेलेला आपला मराठा समाज आहे तो कशा पद्धतीने समाजाच्या मागे उभा राहील. कारण ज्यावेळेस कॅन्डिडेट निवडण्याची वेळ येईल, एखाद्या जिल्ह्यातला कॅन्डिडेट निवडत असेल त्याचं निवड, त्याची स्क्रुटिनी कशी होणार, तो कुठल्या याचा असणार, तो कुठल्या पक्षात लागला असेल का, त्याचे विचार काय आहे, त्याचे विचार हे फक्त मराठा वादी आहे का, तो बीजेपी वादी आहे का, तो राष्ट्रवादी आहे का, तो काँग्रेसवादी आहे का, तो शिवसेनेचा विचारांशी निगडीत आहे, हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आंदोलनात जी दिशा भेटणार ही ती त्यानंतरच तो जो निर्णय होणार आहे की राजकारणात उडी मारायची की नाही मारायची. आणि जर उडी मारली तर ही यशासाठीच असली पाहिजे. तर त्यातनं अपयश आलं तर कदाचित आंदोलन चालू पण राहील, कारण मनोजदादांकडे ते कौशल्य आहे. परंतु तरी पण त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट ही जी समाजाची एकजूट झाली त्याच्यावर होणार आहे. आणि जर पाडायचं ठरलं तर ते खूप सोपं डिसिजन आहे. कारण तिथे मग ज्यावेळेस मनोजदादा सांगतील की याला पाडा, तर समाजाला काय फक्त त्याच्या विरुद्ध मतदान करायचं आणि त्याला पाडायचं. समोरून कोण निवडून येईल ते आपल्याला त्याची काही घेणं नसणार आहे. त्यामुळे ते सोपं डिसिजन असणार आहे. परंतु कधी कधी असं वाटतं की सत्तेत जाणं जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर सत्तेत जाणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याची स्थापना केली होती आणि सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांनी आपलं स्वराज्य चालवलं होतं, त्याच दिशेने सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना घेऊन आपलं महाराष्ट्र चालवणं महत्वाचं आहे. आणि जर हे आपण चालवू शकलो तर नक्कीच ते प्लस पॉईंट असेल. परंतु मी जे सांगितलं
सांगितलंय त्यात फायदे पण आहेत आणि त्यात तोटे पण आहेत. त्यामुळं हे आता ज्यावेळेस ती पुढची मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये हे तेव्हा ठरेल. त्याच्यानंतर हा निर्णय कसा असेल तो आपल्याला येणाऱ्या विधानसभेनंतर कळणार. मित्रांनो, मी परत एकदा सांगेन की मनोजदादांनी हे आंदोलन चालवलंय. गेले 1 वर्षभर ते आंदोलन करताय. ते त्यांचं घरदार विसरून उपोषण करताय. उपोषण करून ते रॅलीज घेताय. रॅली घेतल्यानंतर परत एकदा उपोषण करताय किंवा पुढं परत आता शांतता रॅली काढल्या. आता घोंगडी बैठक आधी चालू करताय. तर हे त्यांनी तयार केलेलं आंदोलन आहे. त्याला सपोर्ट देणं आपल्या समाजाचं प्राधान्य असायला पाहिजे. ते आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे. त्यातनंच आपली युनिटी तयार होणार आहे. त्यामुळं ते सर्वात महत्वाचं की आपण मनोजदादा जरांगे पाटलांच्या निर्णयामागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. तर मित्रांनो, हे थोडक्यात आजचं माझं हे लाईव्ह की हे आंदोलनातला फरक काय. याच पद्धतीने आपण आता खूप सारे लाईव्ह आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर सुरू करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांना शेअर करा. वेगवेगळ्या मराठा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपवर फेसबुक पेजेसवर शेअर करा. आणि आपल्या मी मराठा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपलं मी मराठा युट्यूब चॅनल आहे ते सुद्धा त्यातले व्हिडिओ बघून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला वाटतं आजपर्यंत तुर्तास मी आपली रजा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.